मला हो हो तुमच्याच अशा पक्षाचा प्रश्न आहे. बैठका पक्ष नेतृत्व वारंवार अशा बैठका पक्ष नेतृत्व वारंवार घेत असतात. अधिवेशनाच्या काळामध्ये अशा पद्धतीनं लोकसभा विधानसभा म्हणजे संसदेचं अधिवेशन असताना संसदेच्या सगळ्या खासदारांची बैठक पक्षप्रमुख घेत असतात. विधिमंडळाचं अधिवेशन असताना सगळ्या आमदारांची बैठक पक्षप्रमुख घेत असतात. ठीक आहे, अशी चर्चा होत असते. होत असल्यावर पक्षप्रमुखांनी सगळ्यांना एकत्रित बोलवून कोणाचं काय म्हणणं आहे काय नाही हे जर जाणून घेणं त्याच्यात काय वाईट आहे. हे जाणून घेणं पक्षप्रमुखांनी अशा पद्धतीच्या चर्चा किंवा तक्रारी होत असतात असं तुम्ही मानताय? व्यथा मांडणं नाही हे बा, शेवटी व्यथा पक्षप्रमुखापर्यंत नाही मांडायची तर काय बाहेर तू मीडियासमोर मांडायची का? पक्षप्रमुखांसमोर व्यथा मांडणं, एखादी समस्या मांडणं, एखादी अडीअडचण मांडणं हे मला असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये अशी काही शक्यता आहे का अंबादासजी की तक्रार असलेल्या काही खासदारांमध्ये एकमत तर झालं नसेल ना की आपल्याला आता कदाचित दुसरा काहीतरी मार्ग निवडला पाहिजे आणि म्हणून या बातम्या आल्यात, असं काही होतंय का? हे पहा, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे पक्षप्रमुख आहे, कुटुंब प्रमुख आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये अशा पद्धतीनं एकमेकांसमोर एकमेकांचे विषय मांडणं मला असं वाटतं म्हणून काय कुटुंब तुटलं फुटलं असं त्याचा अर्थ होत नसतो. पक्षप्रमुख या सगळ्या गोष्टी ऐकून घेत असतात, त्याच्यावर चर्चा होत असते. मला असं वाटतं ही चर्चा होणं सुदृढ लोकशाहीचं लक्षण असतं असं मला वाटतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं अशी चर्चा तर फार पार्टी लाईनच्या बाहेर झाली नाही, पण तो एखादा प्रश्न एखादं काम आता नरेश म्हस्केंनी जिल्हा परिषद याचा नगरपालिकेचं उदाहरण, मला असं वाटतं जिल्हा परिषदेवेळेस अजितदादासारख्या नेतृत्वाचं निधन झाल्यानंतर आपण प्रचार करत बसायचा नेतृत्वानी. आज देवेंद्रजी फडणवीसांनी सभा रद्द केल्या, आदित्य ठाकरेंनी सभा रद्द केल्या. आपण या विषयाकडे नंतर हा थोडंसं विषयांतर होतं अंबादासजी, परंतु जो आक्षेप आत्ता घेतलेला होता शिवसेनेच्या अंतर्गत सगळ्या या परिस्थितीवरती नरेश म्हस्केंनी ठाकरे गटाच्या, तर त्याला तुम्ही काही अंशी दुजोराच दिलात आता असं मला वाटलं की अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत खासदारांच्या असं तुम्ही मी दुजोरा नाही, मी हे पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करणं हे काही चूक नाही. कोणताही विषय पक्षाच्या लाईनच्या आतमधला विषय चर्चा करणं काही चुकीचं आहे, अशातला काही भाग नाही. शिवसेनेत या बाबी वारंवार होत असतात. वारंवार अशी चर्चा पक्षप्रमुख स्वतःहून करत असतात. स्वतःहून जिल्हा प्रमुखाशी सुद्धा पक्षप्रमुख अशा पद्धतीनं चर्चा करत असतात आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे अशा गोष्टी होणं हे एकदम चांगलं असतं. त्याच्यात काही वाईट असायचं काही कारण नाही, त्याच्यात काही मतभेद नसतात ते. परंतु अशा एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्यावर सोल्युशन काढणं हे पक्षप्रमुख त्याच्यावर मार्ग दाखवत असतात. त्यामुळे या गोष्टी शिवसेनेत ठाकरे साहेब